मध्य प्रदेशच्या भोपाळमधून एक शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना सध्या समोर येते आहे। भोपाळमधील एका सरकारी शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षिकेनं चक्क 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवत त्याला आपल्यासोबत लग्न कर असं म्हणून आग्रह केला। 8वीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यानं शिक्षिकेसोबत नेमकं असं काय केलं ते पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। जगामध्ये आपल्या आई-वडिलांनंतर आपल्यात सगळ्यात महत्त्वाचे गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात। पण एका शिक्षिकेनंच विद्यार्थ्यांसोबत शारीरिक संबंध स्थापित करत मी तुझ्यामुळे गरोदर असल्याचा दावा केल्यानं या प्रकरणामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना मध्य प्रदेश येथील भोपाळमधून समोर येते आहे। येथील एका शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेनं चक्क 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवत त्याला आपल्यासोबत लग्न कर म्हणून आग्रह सुद्धा केलाय। विद्यार्थ्यांना घाबरून न जाता शाळेमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार त्यानं आपल्या घरी जाऊन सांगितला। तेव्हा त्याच्या पालकांनी दुसऱ्याच दिवशी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि शाळेतील शिक्षिकेवर त्वरित कारवाई करण्यात आली। या प्रकरणामध्ये शिक्षिकेनं सांगितलंय की शारीरिक संबंध ठेवल्यामुळे ती गरोदर झाली नव्हती, फक्त त्या मुलासोबत लग्न करण्यासाठी तिनं असा खोटा दावा केला होता असं त्या शिक्षिकेनं पोलिसांना सांगितलंय। शिक्षिकेनं एका 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत असं कृत्य केल्यामुळे पोलिसांनी पालकांच्या सांगण्यावरून शिक्षिकेवर योग्य ती कारवाई केली।